मित्रांनो नमस्कार. मित्रांनो 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे आणि आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकास आघाडी सरकारने अतिशय मोठा निर्णय हा घेतला आहे. त्यानुसार मित्रांनो मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा म्हणजेच EWS या आरक्षणाचा लाभ हा देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गाच्या म्हणजे SCBC आरक्षणापासून वंचित असलेल्या मराठा समाजाला दिलासा हा मिळणार आहे. तर मित्रांनो EWS या आरक्षणाचा मराठा समाजाला हा कशा पद्धतीने लाभ हा मिळणार आहे याबद्दलची माहिती घेण्या अगोदर आपण समजून घेऊया की EWS म्हणजे नेमकी काय आहे. तर मित्रांनो भारतात कायद्यानुसार प्रामुख्याने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसंच OBC म्हणजे मागासवर्गीय प्रवर्गात येणाऱ्या जाती जमातींसाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षणाची तरतूदही करण्यात आली आहे. पण विमुक्त जमाती, भाषिक अल्पसंख्याक, विशेष मागासवर्गीय म्हणजे SBC तसंच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसारख्या काही घटकांना विशेष आरक्षण मिळू शकतं आणि त्याविषयी प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम आहेत. आता मित्रांनो EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. EWS प्रमाणपत्र हे खुल्या प्रवर्गातील म्हणजेच ओपन कॅटेगरीतील आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, ज्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त आकाराची शेतजमीन नाही आहे त्यांना EWS प्रमाणपत्र हे मिळतं. त्याचप्रमाणे मित्रांनो हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी व्यक्तीचं घर कसं असावं याबद्दलचे शहर आणि गावात काही वेगवेगळे निकष आहेत. आता मित्रांनो EWS प्रमाणपत्रासंदर्भातली म्हणजे प्रमाणपत्र कसं काढायचं त्याचप्रमाणे या प्रमाणपत्र मिळवण्यासाठी इलिजिबिलिटी काय आहेत याबद्दलची जर सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला जर हवी असेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की लिहा. मित्रांनो मी नक्की EWS या प्रमाणपत्रासंदर्भातली सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ नक्की बनवेल. आता मित्रांनो EWS या आरक्षणाचा सगळ्यात मोठा लाभ म्हणजे EWS वर्गातील व्यक्तींना शिक्षण आणि नोकरीत 10% इतके आरक्षण मिळते. मित्रांनो SCBC उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे म्हणजेच EWS आरक्षणाचा लाभ हा शैक्षणिक प्रवेश व सेवा भरती यासाठी होण्याकरिता EWSचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय 23 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मित्रांनो बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे हे होते. मित्रांनो सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील म्हणजे SCBC उमेदवारांना खुल्या प्रवर्गात किंवा EWS आरक्षणातून लाभ घेणे हे ऐच्छिक असणार आहे. म्हणजे त्यांची इच्छा असणार आहे. जर त्यांना SCBC मधून जर लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणून ते घेऊ शकतील किंवा त्यांना जर EWS या आरक्षणाअंतर्गत जर लाभ घ्यायचा असेल तर ते त्या ठिकाणून घेऊ शकतील. हे पूर्णपणे त्यांच्यावरती ऐच्छिक असणार आहे. उमेदवाराने शैक्षणिक प्रवेशासाठी किंवा शासन सेवेत भरतीकरिता EWS आरक्षणाचा लाभ घेतल्यास सदर उमेदवार SCBC आरक्षणाच्या लाभास पात्र ठरणार नाही. ही गोष्ट मित्रांनो अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर मित्रांनो EWS प्रमाणपत्र देताना SCBC उमेदवारांना मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्न व मालमत्ता या आधारे राज्य शासनाने विहित केलेले निकष हे लावण्यात येतील आणि त्या अनुषंगानेच EWS हे प्रमाणपत्र दिलं जाईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो EWS प्रमाणपत्रासंदर्भातली अतिशय महत्त्वाची अशी ही अपडेट होती. आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे मित्रांवर त्यावरती नक्की क्लिक करा जेणेकरून मी बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे लगेचच पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो.